बॉम्ब ठेवून दादर व कल्याण रेल्वे स्टेशन उडवून देणार अशी धमकी देणाऱ्या आरोपीस पेल्हार गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश आले असून त्याला वसईच्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। 29 मार्च 2023 रोजी पेल्हार पोलीस ठाणे बीट मार्शल नंबर 1 आणि 3 यांना अनोळखी मोबाईल धारक क्रमांक 7249177598 या नंबरवरून 112 कंट्रोल रूम मीरा भाईंदर बसविरार पोलीस आयुक्तालय मीरा रोड या ठिकाणी कॉल करून दादर रेल्वे स्टेशन आणि कल्याण रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा कॉल प्राप्त झाल्याने सदर कॉलचे गांभीर्य लक्षात घेऊन रात्रपाळीचे अधिकारी अंमलदार तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटे यांनी तत्काळ गुन्हे प्रकटीकरण पथकाने अपूर्ण माहितीच्या आधारे सदर इसमाचा पेल्हार पोलीस ठाणे हद्दीत बिलालपाडा धानिवबाग वानोठापाडा या ठिकाणी राहत असल्याचा शोध घेऊन तांत्रिक आणि गुप्त बातमीदारामार्फत संशयित विकास उमाशंकर शुक्ला ओमसाई चाळ वानोठापाडा पेल्हार या ठिकाणी असल्याचं समजल्यानंतर तो एका गाळ्यात फोन बंद करून लपून बसला होता। तेथून शटर उचकटून ताब्यात घेऊन त्याच्याबाबत अधिक चौकशी केली असता त्याने सदरचे दोन्ही कॉल करून स्वतःकडील मोबाईल फोन बंद केला असल्याचं निष्पन्न झालं। तसेच त्याने ठाणे आणि मुंबई कंट्रोलला देखील कॉल केले होते, त्यामुळे हे पोलीस तपासात उघड झाले आहे। भोईवाडा पोलीस ठाणे, सायन पोलीस ठाणे, विनोबा भावे पोलीस ठाणे, ठाणे एटीसी दहशतवाद विरोधी पथक, माटुंगा पोलीस ठाणे, रेल्वे क्राईम ब्रांच विकासला शोधण्यासाठी जंगजंग पछाडत होते। मात्र या विकास विरोधात पेल्हार पोलीस ठाण्यात रजिस्टर क्रमांक 369/2024 भारतीय दंड संविधान कलम 505(1)(ब), 505(2) आणि 182 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आणि मीरा भाईंदर बसविरार पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेय, अप्पर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक, पोलीस उपायुक्त जयंत बजबळे, सहाय्यक पोलीस आयुक्त बजरंग देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटे यांनी सापळा रचून विकास शुक्ला याला अटक केली। त्याला अटक केल्यानंतर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। त्याची पत्नी गेल्या 1.5 वर्षांपासून त्याच्यापासून दूर राहत होती। पत्नी दादर येथे कामाला जात होती तर ती राहण्यासाठी कल्याण येथे जात होती। पत्नीला घाबरवण्यासाठी त्यांनी हा कॉल केल्याचं पोलिसांना सांगितलं आहे। मात्र या कॉलमुळे सगळेच पोलीस कामाला लागल्याचं पाहायला मिळालं। आज त्याला वसई न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। न्यायालय त्याला काय शिक्षा देतं हे मात्र आता पाहावं लागेल।